सरतायत माणसाला. बरं, ही वेदना आहे आणि मला कल्पना आहे तो रिपोर्टिंगचा काळ सुद्धा म्हणजे ते दिवस बघितलेले आहेत की ज्यावेळी मला आठवते संदीप देशपांडेचं वाक्य होतं की आम्ही तिजोरी खोलून देत होतो मात्र हे दरोडा घालून गेले, त्यामुळे ती वेदना कल्पना येऊ शकते. मी शीतल म्हात्रेंकडे जातो. शीतलजी, या दरम्यान हे सगळं चालू असताना जो मनसेचा किंवा संदीप देशपांडे सांगतायत प्रस्ताव येऊ द्या, माझा तुम्हालाही प्रश्न आहे. शिंदे सुद्धा एकीकडे ठाकरेंशी संपर्क साधत असतात, उदय सामंतांना डिनर डिप्लोमसीसाठी राज ठाकरेंकडे पाठवणार आहेत, पण प्रस्ताव कुठे आहे? काय करणार ठाण्यामध्ये मुंबईमध्ये प्रस्ताव कुठे शीतलजी? प्रसन्नाजी, एक लक्षात घ्या, प्रथमतः उद्धवजी यांचा महाविकास आघाडी बरोबरचं काय गणित आहे हे सुद्धा पुढे येणं गरजेचं आहे. कारण सध्या ते महाविकास आघाडीत आहेत किंवा नाही आहेत. इलेक्शनच्या काळामध्ये त्यांच्या काँग्रेस त्यांच्या बरोबर असणार आहे की नसणार आहे, हिंदुत्वाबद्दल तेव्हा त्यांची भूमिका काय असणार आहे, या अनेक गोष्टी त्याच्यामध्ये महत्वाच्या आहेत. आणि हे भूतकाळ विसरा म्हणतायत. अहो, अजूनही तुम्ही 3 वर्षापूर्वीचा भूतकाळ विसरू शकलेला नाहीये. अजूनही तुम्ही त्याच भूतकाळामध्ये रमतायत आणि त्याच भूतकाळावर भाषण करतायत. त्याच्यामुळे बोलाचीच कधी आणि बोलाचाच भात असा विषय आहे. एकाला सांगायचं भूतकाळ विसरा आणि दुसऱ्याकडे भूतकाळ मात्र तसाच जिवंत ठेवायचा, हे असं परस्पर मला वाटतं डबल विधानं करणं हे मला वाटतं चुकीचं आहे. आणि तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने जेव्हा माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हाही राजसाहेबांबरोबर अतिशय प्रेमाचे संबंध होते. तेव्हाही अनेक वेळेला राजसाहेबांच्या घरी गेले होते, राजसाहेब वर्षावर आले होते. आणि मला वाटतं हे संबंध हे जिव्हाळ्याचे आहेत. आणि आतापर्यंत स्वतः शिंदे साहेब त्यांच्या घरी गेलेले आहेत अनेक वेळेला. तर जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा नक्कीच योग्य तो निर्णय घेतील आणि तो निर्णय आमच्या महायुतीचे आणि आमच्या पक्षासाठी शिंदे साहेब नक्कीच घेतील. संदीप देशपांडेंना काहीतरी बोलायचंय, सांगायचंय. संदीप. प्रसन्न, माझं एक म्हणजे ठीक आहे, भूतकाळ विसरायला आम्ही तयार आहोत. आम्ही एखादी गोष्ट जर राजसाहेबांनी सांगितली तर ते टोकाचा जाऊन आम्ही त्याच्यावर म्हणजे पांघरून घालू आणि ती गोष्ट करूच, त्याबद्दल वादच नाही. जो राजसाहेबांचा आदेश आहे तो आम्हाला मान्यच आहे. पण माझा एक प्रश्न असा आहे, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या मनात प्रश्न येतात, राजकीय कार्यकर्त्याच्या मनात तर येतात. बरोबर आहे. जे